चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुकुम परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 29 वर्षीय युवतीची निर्घृणपणे गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुरुवातीला या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देऊन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पोस्टमार्टम अहवालातून या घटनेचे काळे सत्य उघड झाले आहे। मात्र युवतीची ओळख प्रियंका शंकर वांढरे, वर्ष 29 अशी असून ती वानखेडेवाडी तुकुम येथील रहिवासी होती। पोलिसांच्या माहितीनुसार 14 मार्च रोजी रात्री सुमारे 8:15 सुमारास ही घटना घडली होती। मात्र या घटनेचा खुलासा 3 एप्रिल रोजी झाला। पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाले की प्रियंका हिची दोरी किंवा तारेने गळा आवळून तसेच हाताने दाबून हत्या करण्यात आली। तपासात समोर आले की आरोपीने मोबाईल चार्जरच्या केबलचा वापर करून ही हत्या केली। या घटनेनंतर आरोपीने मृत युवतीच्या नातेवाईकांना फोन करून प्रियंका बोलत नाही असे सांगितले। नातेवाईक घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रियंका बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती आणि तिच्या गळ्यावर लाल खुणा स्पष्ट दिसत होत्या। तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। त्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। 2 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या पोस्टमार्टम अहवालात हत्या झाल्याची पुष्टी होताच पोलीस सतर्क झाले। अहवालात स्पष्टपणे गळा दाबून हत्या केल्याचं नमूद करण्यात आलं। तपासानंतर दुर्गापूर पोलिसांनी सावली तालुक्यातील सोनागपूर येथील प्रियकर अंकुश योगेश बहिरवार, वर्ष 22 याला अटक केली। आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी 3 एप्रिलला त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयात त्याला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। माहितीनुसार प्रियंका काही महिन्यांपूर्वी पतीपासून वेगळी झाली होती। त्यानंतर तिची ओळख अंकुशशी झाली आणि दोघेही तुकुम येथील एका घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। मात्र हेच नाते अखेरीस तिच्या मृत्यूचे कारण ठरले। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून खुनामागील नेमके कारण काय याचा पोलीस सखोल तपास करत आहेत। प्राथमिक तपासात दोघांमधील वादातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।